माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्तावतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 14 कथासार विवाचन करत आहे. आज आपण बघूया दत्तात्रेयचे मातेस तत्वज्ञान निरूपण. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयांच्या मुखातून परशुराम सहस्त्रार्जुनाचा सारा कथाभाग ऐकल्यावर अनुसया मातेने पुत्राकडे मानवी देहाच्या अंतर्गर्भाचे तत्वज्ञान सांग अशी विनंती केली. तेव्हा मातेची ती ज्ञान जिज्ञासा पूर्वीत त्याने सांगायला सुरुवात केली. माते, आपल्या शरीरात एकूण 9 नाड्या. किती? 9 नाड्या. त्यातील सर्वात महत्त्वाची नाडी म्हणजे कुंडलिनी नाडी. त्या नाडीनेच अन्य 8 नाड्यांना धरून ठेवलेले असते. लक्षात ठेवा. आपल्या कानापासून गांधारी, अस्तिनी या 2 नाड्या निघतात. कानापासून आपल्या कुठल्या 2 नाड्या निघतात? गांधारी आणि अस्तिनी. डोळ्यातून शंखिनी आणि पुरखा या 2 नाड्या निघतात. हे आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं कोणत्या नाड्या कुठून काय निघतात. त्या वाचनामुळे आणि श्रवणामुळे आपल्याला माहिती पडले. त्याचा संचार ह्या पार पायाच्या अंगठ्यापर्यंत जातो. डोळ्यांच्या नाडीचा संचार पायाच्या अंगठ्यापर्यंत जातो. नाकातून निघणाऱ्या इडा आणि पिंगळा या नाड्या कंठात स्थिरावतात. नाकातून निघणाऱ्या नाड्या इडा आणि पिंगळा कंठात स्थिरावतात. तसेच हंस आणि प्राणवाहिनी या नाड्या सर्व मानवी शरीरभर फिरतात. शेवटी त्या त्यांच्या टाचेपाशी जाऊन थांबतात. याबरोबरच आपल्या मानवी शरीरात आणखी एक महत्त्वाची नाडी कार्यरत. तिचे नाव सुषुम्ना. मात्र या नाडीची माहिती, तिचे महत्त्व एका सद्गुरू वाचून अन्य कोणासही कळत नाही. इतर कोणी ते सांगू शकत नाही. त्याचे आपल्या शरीरातील अस्तित्व अत्यंत गुप्त. शरीरातील या नाडीचे साधक, उपासक, अभ्यासक यांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असून ही नाडी गुरुकृपेनेच जागृत होऊन कार्य करते व उपासनाची आध्यात्मिक प्रगती होते. ज्यावेळेस आपण योगात जातो त्यावेळेस आपल्या योगामध्ये फक्त रेचक, पुरक, इडा, पिंगला या नाडी माहिती होत्या. पण आज आपल्याला ह्या नाड्यांची माहिती झाली. हे सांगून दत्तात्रेय आपल्या मातेस मानवी शरीरातील 16 प्रकारचे सांधे, किती? 16 प्रकारचे सांधे आहेत आपल्यात, त्यांच्या शरीरातील 72 कोठ्याचा परिचय करून देतात. त्यानंतर मातेच्या मानवी पिंड तयार होत असताना त्याच्यातील पित्याची वाटणी किती, मातेची वाटणी किती असते हा भाग सांगताना असे सांगता की रज हा पिंडातला अंश मातेचा असतो. बीजांश हा पिंडाचा पित्याचा असतो. त्याचा 3रा भाग पवनाचा म्हणजे वायूचा असतो. पिंडात येणारा रजगुण हा मातेच्या रजापासून, तमगुण हा पित्याच्या बीजापासून, तर सत्वगुण हा वायूपासून येत असतो. 3 मात्राही तेथे वास करतात. म्हणूनच आपण ज्यावेळेस कोणी प्रेग्नंट असेल त्यावेळेस गर्भसंस्कार केले जातात. तर वायू म्हणजेच योगापासून आपण विविध प्रकारे गर्भावरती संस्कार दिले जातात की जेणेकरून संस्कार चांगले व्हावेत. कारण वायूपासूनच चांगले संस्कार होत असतात. बीजाच्या अंशाने देहाच्या अस्थी, त्वचा निर्माण होतात. मेद, मांस हे रजापासून बनते. वायूचा विस्तार दशविध प्रकारे होतो. वायूचा निवास त्याचे मानवी शरीरातील स्थान म्हणजे नाडी. या प्रकारे त्या ईश्वराच्या कृपेनेच मातेच्या गर्भात देहाची रचना होत असते. माणसाच्या शरीरात एकूण 360 हाडे असतात. त्यातले एक हाडे अत्यंत महत्त्वाचे असून त्याचे मोजमाप करता येत नाही. त्यालाच योगात भ्रमर गुंफा असे म्हणतात. पिंड हा त्रिगुणात्मक रूपात असतो. त्रिस्थानाचं त्रिकुटीचं रूप अस्तित्वात येतं. ते साधकाला अभ्यासाने सद्गुरूंच्या मंत्रशक्ती कृपेने साधता येते. तेच अनंत सिद्धीचे माहेरघर, तेच सर्व सुखाचे सुख. त्या गुप्तधनाची किल्ली ही गुरुशिवाय कोणीच आपल्या हाती देऊ शकत नाही. जे साधक अनन्य भावाने सद्गुरू शरण जातात त्यांनाच गुरुकृपेने त्या अध्यात्म भांडाराची, स्वानंद सुखाच्या खजिन्याची चावी प्राप्त होते. ते भांडार उघडून मिळते. त्यानंतर दत्तात्रेय हे मातेच्या अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय याचे उत्तर देताना सांगता की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे
चतुष्टय होय. विचार करण्यास लावणे, अहंकाराचा अभिमान जागा करणे, चित्तास चेतना देणे हे त्यांचे कार्य. त्यानंतर दत्त हे शरीरातील प्राणपवनाची नेमकी ओळख करून देताना असे सांगतात की आपल्या शरीरातील प्राणपवनाचे चलनवलन हे सातत्याने चालूच असते. ते क्षणभरही थांबत नाही. त्याचा आपल्या शरीरातून होत असलेल्या येण्या जाण्याचा प्रवास हा प्रत्येक वेळी एका अक्षराने संचार करतो. ते अक्षर म्हणजे अहम, क्षम. कोणती दोन अक्षरं? अहम आणि क्षम. क्षत्रियाचं बरं का. आपण श्वास बाहेर सोडताना हमचा उच्चार करतो, श्वास आत घेताना क्षमचा उच्चार करतो. या दोन अक्षरानेच सारे त्रैलोक्य व्यापलेले आहे. लिहून ठेवा कागदावरती आणि तो कागद भिंतीवर लावा. माणसाच्या तोंडातून बाहेर पडणारी वाचा 4 प्रकारची असते. कोणकोणते? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. त्यांची नावं. माणसाच्या 4 वाचा, त्याचे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण 4 देह असतात. 5वा देह असतो तो म्हणजे अतिकारण. अतिकारण देहास अतिशय शुद्ध मनाने जाणून घ्यावे लागते. तसा यशस्वी प्रयत्न केल्यास खऱ्या आनंदाची, सुखाची प्रयत्नानुभूती होते. मात्र ह्या लाभासाठी सद्गुरूची कृपा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेही सांगायला ते विसरत नाही. तसेच गुरुकृपा झाल्यावर काय काय घडते तो भागही आपल्या माते समजावून देतात. त्रिकुटीचे वर्णन केल्यानंतर सूक्ष्म देहाची माहिती देतात. तेथे गुरुकृपेने घडणारी प्रक्रिया, तिचा परिणामही सांगतात. कारण देहाबद्दलची माहिती देताना दत्तात्रय असे सांगतात की कारण देहात शिवलिंगाचे रुद्राची पूजा केली असता आपले मनोरथ पूर्ण होतात. कारण देहात तमगुणाचा प्रभाव जास्त असतो. त्याचा वर्ण श्यामल आहे. त्याची अवस्था ही सूक्ष्म अवस्था असते. तिथला अपान वायू हा प्राद्य असतो. त्याचा प्रत्याहार रेचक प्रवण असतो. त्याची वाचा पश्यंती असते. तिथला स्वर खरोगत असतो. तिथल्या स्वरूपीने मुक्ती मिळवता येते. कोहम म्हणजे मी कोण? कोहम म्हणजे मी कोण? या प्रश्नाचे उत्तर इथेच मिळू शकते. विष्णूचे स्मरण त्रिपदा गायत्रीचा जप केला असता अद्वैत आनंद मिळतो. या देहाचं हृदयस्थान हे महदाकाश व्यापून टाकते. त्यात एक मंजुळ ध्वनी ऐकू येऊ लागतो. तोच अनहत नाद. या मुद्रेलाच शांभवी मुद्रा म्हणतात. तर या मार्गास योग मार्गात कपी मार्ग असे म्हटले जाते. श्री दत्त हे मातेस त्या महाकारण देहातल्या अनहत नादाची माहिती देतात. या प्रकारे वेगवेगळ्या देहाची माहिती सांगून झाल्यावर ते 5व्या देहाबद्दल बोलू लागतात. ते सांगतात की ह्या 5व्या देहातच ती भ्रमर गुंफा असते. ती केवळ गुरुच जाणतात. तयारीच्या खऱ्या गुरुपुत्रास ती ज्ञात करून देतात. येथे त्या जीवाच्या कोणच उत्तर तो माहीत आहे. हे ज्याने त्यानेच शोधून घ्यायचे असते. हीच ब्रह्मपद जाणण्याची पायरी. त्यानंतर 6व्या गुणगुजाची माहिती देताना ते सांगतात की या गुजात महालिंग अतिशय तेजस्वी. तिथला पुरुष आपण स्वतः असतो. इथली भावपूजा अष्टावदनाची पूजा असते. त्या महालिंगावर आपली नजर स्थिर करून नंतर सर्व विकार, दुर्वासना, कामना ह्या बाजूस सारून विकार विषय वासना नष्ट करून इथले समाधी सुख भोगावे लागते. हे महालिंग त्या ब्रह्मरुद्रापासून ऐलस्थानी आहे. ते ओलांडून जाण्याचे परमभाग्य जे हे ज्यास गुरुकृपेने प्राप्त होते त्यालाच त्या ठिकाणाच्या निर्गुण निराकार निरामय अशा परमतत्वाची ओळख होते, भेट होते. हे सारं गूढ असे ब्रह्मज्ञान दत्तात्रय आपल्या मातेच्या आर्त ज्ञान जिज्ञासेपोटी तिला व्यक्त आणि स्पष्ट करून समजावून सांगतात आणि ते शांत बसतात. तेव्हा त्या निरूपण श्रवण आनंदात रममाण झालेले माता त्यांना सांगते की दत्ता, तू खरंच कृपावंत होऊन मला हे सारे ज्ञान सांगितलेस. तू मला आतापर्यंत 6 देहांचे निवेदन केले. आता त्या उरलेल्या 4चे निवेदन कर. ते ऐकण्यास मी आतुर आहे. तेव्हा त्या नव्या विषयास प्रारंभ करताना ते सांगता, माते राहिलेले 4 देहात एक देह अर्धशून्य, दुसरा ऊर्ध्वशून्य,
तिसरा मध्यम शून्य, चौथा महाशून्य होय. या सर्व शून्यामधूनच सारी सृष्टी निर्माण झाली. त्या शून्यातूनच तिने टाळी 21 स्वर्ग, सप्त पाताळ, तारांगण निर्माण झालेले. सर्वांची उत्पत्ती ही त्या शून्यातूनच झालेली असून त्याचा लयही या शून्यातच व्हायचा आहे. या शून्याला कोणतेच नावरूप देता येत नाही. ते अगम्य आहे. त्याला खऱ्या अर्थाने जाणल्याशिवाय त्याच्या बाबतीत केवळ काहीतरी शाब्दिक बोलायचे, यात काही अर्थ नाही. ते योग्यही नाही. या गोष्टी अध्यात्मात बोलायच्या, सांगायच्या नसून त्या गुरुकृपेने अनुभवायच्या आणि त्या स्वानंदात रमायच्या असतात. म्हणूनच ऑडिओ ज्यावेळी आपण ऐकतो, श्रवण करतो, ते श्रवण केल्यानंतर जर मनन केलं तर नक्की आपल्याला स्वानंद मिळतो. त्या लाभासाठी एकमेव राजमार्ग आहे, तो म्हणजे सद्गुरूची अनन्य भावे घेतलेली शरणागती. येथे नारद पुराणासमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 24वा अध्याय समाप्त होतो. 25वा अध्याय देहातील चंद्र सूर्याचे वर्णन. चला आता बघूया देहातील चंद्र सूर्याचे वर्णन. पिंड ब्रह्मांडाची ओळख करून देताना श्री दत्तात्रेयांनी आपल्या मातेस देहाचे 10 प्रकार कोणते हा भाग समजून सांगितला. त्यानंतर मातेने पुत्राकडे चंद्र सूर्याच्या कला म्हणजे काय हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तो भाग आपल्या मातेस सांगताना त्यांनी जी माहिती दिली ती अशी. माते, ज्याप्रमाणे आकाशात हे चंद्र सूर्य आहेत तसेच मानवी देहात आहे. आपल्या शरीरातील तालुका स्थान हे चंद्राचे स्थान. चंद्र हा आकाशात 16 कलांनी नटत असतो. त्याच्या 16 कला पुढील नावांनी ओळखल्या जातात, जसे की शंकिनी, पद्मिनी, लक्ष्मिनी, कामिनी, पुंकिनी, शापिनी, विद्या, मोहिनी, प्रमोदिनी, मुंथुवी, विकासिनी, अमृता, अमृतस्रवणी या 13 आणि निजन, विद्या, सृष्टी या 16 कलांनी नावे आहे. असा हा 16 कलांनी समृद्ध असलेला अधोमुखी चंद्र हा पूर्वेकडे धावत असतो. ज्या ज्ञात्यास त्याच्या या धावण्याचे नेमके वर्म समजते, तीच व्यक्ती उत्तम भविष्य कथन करू शकते. या चंद्राप्रमाणेच सूर्य हा सुद्धा त्याच्या 12 कलांनी नटलेला. त्या 12 कला म्हणजेच ज्वालिनी, करुणी, दहनी, दीपिनी, ज्योतिनी, तेजिनी, विद्या, मोहिनी, ज्वाला, ज्योतिनी, प्रकाशिनी, दीपकलिका असा हा 12 कलांनी समृद्ध असलेला सूर्य हा पश्चिमेकडे जात असतो. सूर्य जाणायला लागतो तो म्हणजे पवन. हा पवन आपल्या शरीरातील दोन्ही नाकपुड्यातून सतत सरळ वाहत असतो. मानवी शरीरात डावी बाजू ही चंद्राची, डावी बाजू चंद्राची, उजवी बाजू सूर्याची, उजवी बाजू सूर्याची. आपले मन हाच तो देहातील चंद्र असून देहातला पवन ही त्या सूर्याची खून. या दोघांची चाल 2.5 घटकेची असून त्यात कधी काही बदल होत नाही. देहातले चंद्र आणि सूर्याचे स्वर हे समान असतात. चंद्र सूर्याच्या प्रवाहामध्ये 5 तत्वांचा समावेश आहे. अधांतरी असलेली धरणी, अधोगती वाहणारे पाणी, सतत ऊर्ध्व जाणारे तेज म्हणजेच अग्नी, 4थे वितराग, 5वे व्यापक, आकाशी ते 5 तत्वे होत. शुक्ल पक्ष हा चंद्राचा असतो तर कृष्ण पक्ष हा सूर्याचा असतो. प्रतिपदा ते तृतीया 3 दिवस ते एकेकाचा भोग घेतात. एकाड 1 दिवस घेऊन ते 3 दिवस भोगत असतात. या त्याच्या वैशिष्ट्यावरूनच आपल्याकडे आठवडा, पंधरवाडा, महिना, तिथी यासारख्या गोष्टी निश्चित करण्यात आल्या. रवी, शनी, मंगळवार हा सूर्याचा असतो. सौम्य, सोम आणि मंगळवार हा चंद्राचा असतो. गुरु संयोगातून चंद्राची 14 नक्षत्र अस्तित्वात आली असून सूर्यापासून 13 नक्षत्र अस्तित्वात आलेली. त्या 27 नक्षत्राची नावं आपण जाणतो. माते असा चंद्र सूर्याचा भाग नेमकेपणाने समजण्यासाठी गुरुदेवाची कृपा या जीवावर असायला पाहिजे. त्याचा जर अनुग्रह असेल तर अभ्यासाने एखादी व्यक्ती
त्याच्या ज्ञान आणि अभ्यासाच्या आधाराने ज्योतिष सांगू शकते. त्यानंतर दत्तात्रय हे आपल्या मातेस असे म्हणतात की मात्या 16 कला मी तुला सांगितल्या. आता श्री सद्गुरू नाथांच्या कृपाप्रसादाने जीव सुखी भोगू शकतो. ती 17वी जीवनकला कोणती ते मी आता तुला सांगतो. त्या सर्व श्रेष्ठ अशा जीवनकलेची तू आता नीट माहिती समजून घे. आपण सुद्धा जे जे ऐकतोय, श्रवण करतोय, जर आपल्याला काही गोष्टी आपल्या शरीराबाबतीत, आरोग्याबाबतीत वाटत असल्या तर त्या आपल्या वहीवरती जर नोंद करून ठेवल्या तर नक्कीच आपण कधी कधी अधूनमधून वही उघडू तर आपल्याला नक्की ते परत आठवत राहिलं. या 17व्या कलेचे नाव निरंजन जीवनकला. निरंजन म्हणजेच दीप्यमान जिव्हा. या शक्तीमुळेच मानवी देहात प्राणतत्व संचार करत असते. जिवेपासून सतत एक अमृतरस पाझरत असतो. त्याचेच नाव लाळ किंवा जीवारस. बघा, आपण आपल्या तोंडात सतत लाळ असते. रस पदार्थात मिसळला की आपोआप त्याची गोडी वाढते. ही रसना हे अमृत संजीवनीच खाल्लेल्या अन्नपदार्थाचे रक्तात रूपांतर करून ते रक्त शरीरभर विविध वाहिन्यांमार्फत संचरित ठेवून देहातील प्राणतत्व जागवित असते. वाहिन्यांमार्फत संचरित ठेवून देहातले प्राणतत्व जागवित असते. तीच आपल्या पंचप्राणाचे म्हणजेच पर्यायाने आपले पोषण करीत असते. ही गोष्ट वरवर पाहणाऱ्यास किंवा विचार करणाऱ्यास व्यक्तीस कळत नाही. बघा, आपल्या तोंडात जी लाळ असते ती लाळ आणि आपल्या घशाच्या त्या ठिकाणी एक बारीक पडजीभ आपण म्हणतो त्याला, ती पडजीभ असते आणि लाळ सतत त्या पडजीभेवरती काय करते, अभिषेक करत असते. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये, आपल्या मुखामध्ये सतत शिवशंकरावरतीच अभिषेक होत असतो. म्हणूनच आपण आपल्या वाणीतून बोलताना सतत जास्तीत जास्त चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा, सकारात्मक बोलत राहायचं, कधी कोणाचे मन दुखवायचे नाही. यदा कदाचित आपल्याकडून जर चूक झाली असेल तर तात्काळ आपल्याला समजली की माझ्याकडून चूक झाली तर क्षमा मागायला काही हरकत नाही. ज्यावेळेस आपण क्षमा मागतो त्यावेळेस नक्कीच आपले मन मोठे होत असते. ज्याचे या शरीरातील क्रियेकडे ज्ञानशक्तीने पाहिले आहे त्यालाच ही अमृत संजीवनी, तिचे महत्त्व समजून ही आपल्याला जीवन देणारी 17वी कला आहे. ती योगी, जपी, तपी, सिद्ध, उपासक आणि गुरुकृपांतित व्यक्ती यांना समजते. हे सतत ध्यानात टिचेच चिंतन करीत राहतात. अशा गुरुकृपांतिकामुळे सर्व सिद्धी हात जोडून उभ्या राहतात. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. पुढील भागात याच भागाचा पुढील भाग बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.